नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धानोरे तालुका खेड या ठिकाणी डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून एका व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला। आळंदी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। प्रकाश विठोबा भुते वय वर्ष 39, सध्या राहणार धानोरे तालुका खेड, मूळ राहणार लाखांदूर जिल्हा भंडारा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। याबाबत त्यांच्या पत्नी लता प्रकाश भुते वय वर्ष 38, राहणार धानोरे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। त्यानुसार कुंडलिक ज्ञानदेव काळे वय वर्ष 21, राहणार चरोली खुर्द तालुका खेड जिल्हा पुणे, मूळ राहणार दाभा जिल्हा वाशिम आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार यांना आळंदी पोलिसांनी अटक केली। सदरची घटना बुधवारी दिनांक 23 जुलै रोजी रात्रीच्या वेळी आळंदी मरकळ रस्त्यावर धानोरे गावाच्या हद्दीतील IGW टेक्नॉलॉजीज कंपनीच्या बाजूला घडली। यातील 2 आरोपींनी किरकोळ कारणावरून प्रकाश भुते यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून त्यांचा खून केल्याची कबुली दिली असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे। कुरुळी तालुका खेड गावात एक इनोव्हा कार चालकाने रिक्षाला धडक दिली। यामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू झाला। हा अपघात गुरुवारी 24 जुलै रोजी पहाटे कुरुळी गावाच्या हद्दीत ARI कंपनीजवळ घडला आहे। दत्तात्रय पांडुरंग मुंगसे वय वर्ष 49, राहणार रासे असे मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे। याबाबत काळूराम पोपट मुंगसे वय वर्ष 44, राहणार रासे यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार नरेश सदानंद ढोले वय वर्ष 42, राहणार कुरुळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नरेश याने त्याच्या ताब्यातील इनोव्हा कार क्रमांक MH14 JP 3535 हे वाहन वेगाने चालवून दत्तात्रय मुंगसे यांच्या रिक्षाला धडक दिली। या अपघातात रिक्षा रोडच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला जाऊन धडकली। या अपघातात दत्तात्रय मुंगसे गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या मृत्यूस आणि रिक्षाच्या नुकसानीस कारणीभूत होऊन वाहन चालक त्या ठिकाणाहून पळून गेला। तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। महाळुंगे येथे 26,000चा गुटखा जप्त। महाळुंगे MIDC परिसरात 26,335 रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी वाहतूक करताना एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई सायंकाळी चाकण तळेगाव रोडवर करण्यात आली। भिकाराम रामावतार मौर्या वय वर्ष 30, राहणार खराबवाडी याला अटक करण्यात आली आहे। भिकाराम मौर्या हा दुचाकीवरून गुटखा घेऊन जात होता। त्याला चाकण तळेगाव रोडवर अडवून दुचाकीची झडती घेण्यात आली। त्यामध्ये 26,335 रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला। पोलिसांनी त्याला अटक करत त्याची दुचाकी आणि गुटखा जप्त केला आहे। तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। चासकमान धरणाच्या संदर्भात महत्त्वाची सूचना प्रशासनाने दिली आहे। भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात आले आहे की चासकमान धरण सद्यस्थितीमध्ये 88.13% इतके भरलेले आहे। पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस चालू असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे। तरी धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरता शुक्रवारी 25 जुलै 2025 रोजी सायंकाळी 9 वाजता सांडवाद्वारे भीमा नदी पात्रामध्ये 3,250 क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात येणार आहे। कोणीही भीमा नदी पात्रात उतरू नये असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे। खेड तालुक्यात मागील 2 दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। काही ठिकाणी रिपरिप तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचं रौद्ररूप पाहायला मिळत आहे। अनेक गावांमध्ये विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून कळंबोडी व चासकमान धरणं भरून वाहू लागली आहेत। भामाजखेड धरणाच्या साठ्यात झपाट्याने वाढ होत असून धरण साखळीत पाऊस असाच संततधार सुरू राहिल्यास पुढील काही दिवसांत धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची अपेक्षा आहे। खेड तालुक्यात पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू आहे। शेतात भात लावणीला गाळ करायला ट्रॅक्टर चिखलात अडकून पडत आहेत। त्यामुळे काही शेतकरी चक्क हाताने गाळ ओढून यंत्राचे काम करत असल्याचे चित्र पश्चिम भागातील शेतांमध्ये सध्या पाहायला मिळत आहे। आळंदी फाट्यावरील चाकण आळंदी रोडवर वन विभागाच्या हद्दीत रात्रीच्या वेळेस रासायनिक पाणी सोडले जात आहे। टँकरमधून आणून रासायनिक पाणी सोडले जात असल्याने तेथील झाडे नष्ट होऊ लागली आहेत। तर ते रासायनिक पाणी डोंगरावरून वाहत येऊन शेजारील गावांच्या तलावात येत असल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत। भामा आसखेड तालुका खेड धरण परिसरातील जलसंपदा विभागाच्या जागेचा उपयोग करून पर्यटन क्षेत्र विकासाच्या दृष्टीने अभ्यास करून प्रकल्प उभा करावा, त्यातून स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती व्हावी यासह भीमा नदीवर कोरेगाव येथे नवीन बंधारा आणि पुलाच्या मागणीला जलसंपदा मंत्र्यांचे सहकार्य मिळत आहे। त्यांनी तत्काळ दोन्ही कामांचे अहवाल मागितले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी दिली।
आळंदी नगर परिषदेकडून शहरातील स्वच्छता राखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येत असून रात्री उघड्यावर कचरा टाकून जाणाऱ्या नागरिकांवर आता कारवाई सुरू करण्यात आली आहे. आळंदी पालिकेमार्फत कचरा टाकणाऱ्यांचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करून कारवाई करण्यात येत आहे. आज कारवाई दरम्यान काही नागरिकांकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. चाकण MIDC मधील CI ऑटोमेटिव्ह इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये वेतन करार संपन्न झाला. राज्याचे माजी उद्योग राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन आहेर आणि खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. 15,866 CTC पगार वाढ झाल्यानं कामगारांनी समाधान व्यक्त केले. खेड तालुक्यातील कुरोळी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनीता उमेश बागडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. कुरोळी ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांना कामाची संधी मिळावी या उद्देशाने उपसरपंच तेजश्री जैद यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत सुनीता उमेश बागडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं सरपंच अनिता बधाली यांनी जाहीर केले. महाळुंगे MIDC पोलिसांच्या तपास पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक केली असून त्यांच्याकडून चोरीची 3 दुचाकी वाहने हस्तगत केली आहेत. चाकण MIDC मध्ये महाळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये CCTV फुटेज चेक करून संशयितरित्या वावरणाऱ्या व्यक्तींची माहिती पोलिसांनी घेतली. त्यानुसार संदीप महादेव दिवटे वय 22 राहणार खालुंबरे तालुका खेड मूळ राहणार जालना याने ही सदरची वाहने लंपास केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 3 मोटारसायकली हस्तगत केल्या असून पुढील तपास सुरू आहे. चाकण नगर परिषद प्रभाग रचना व सदस्य संख्या याबाबत सन 2011 जनगणना अनुषंगाने 41,113 लोकसंख्यानुसार सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत आमदार बाबाजी काळे यांनी आक्षेप घेतलाय. याबाबत त्यांनी राज्य निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र देऊन चाकण नगर परिषद लोकसंख्या 1,05,325 म्हणजेच 1 लाखापेक्षा जास्त आहे तसे पुरावे आणि दाखले शासन स्तरावर आहेत. पाणी योजना याच धर्तीवर मंजूर झाली आहे. सांडपाणी योजना याच धर्तीवर शासनात सादर झाली आहे. जनगणना प्रगणक आणि नगर परिषद मिळकत सर्वेक्षण पाहता मोठ्या प्रमाणावर बांधकाम व लोकसंख्या वाढ झाली आहे. मात्र प्रत्यक्षात सन 2011 जनगणनानुसार 10% वाढ धरून प्रभाग व सदस्य संख्या निश्चित करण्यात येत आहे. हे अन्यायकारक आहे. प्रत्यक्षात गेल्या 14 वर्षात चाकण नगर परिषद लोकसंख्या 60% वाढ आहे. त्यामुळे किमान 25 प्रभाग आणि 50 सदस्य संख्या निश्चित करून जनतेला हक्काचे लोकप्रतिनिधित्व निवडून द्यावे किंवा बारामती नगर परिषद अ वर्ग आहे तिथे जितके प्रभाग व सदस्य संख्या तशी चाकण नगर परिषद येथे निश्चित व्हावी अशी मागणी केली आहे. राजगुरुनगर येथील रुग्णवाहिका चालकाच्या अपघाताचा तपशील नागपूर पोलिसांकडून समोर आलाय. पुण्यावरून कोलकाता येथे मृतदेह घेऊन जाणाऱ्या राजगुरुनगरमधील अँब्युलन्सला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात अँब्युलन्स 25 फूट खोल नालीत पडल्याने चालकासह मृताच्या नातेवाईकाचा देखील मृत्यू झाला. ही घटना नागपूर जबलपूर महामार्गावर बुधवारी 23 जुलै रोजी पहाटे 5:30च्या सुमारास उघडकीस आली. पंकज बिस्वास वय 40 राहणार घोरालिया जिल्हा नदिया पश्चिम बंगाल आणि रुग्णवाहिका चालक शिवाजी भांबुरे वय 40 राहणार राजगुरुनगर पुणे अशी मृतांची नावे आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमारास इंजिन गरम झाल्याने नागपूर जबलपूर महामार्गावरील भारत पेट्रोल पंपाजवळ अँब्युलन्स बंद पडली. त्यामुळे अँब्युलन्स सर्व्हिस रोडवर पार्क करून क्लीनर शेख पवार हे मेकॅनिकचा शोध घेत पेट्रोल पंपाच्या दिशेने निघाला. यावेळी शिवाजी भांबुरे आणि मृताचे नातेवाईक आणि मुलगा तिघेही अँब्युलन्समध्ये बसले होते. काही वेळाने शेखर परत आल्यावर त्यांना अँब्युलन्स 25 फूट खोल नाल्यात पडलेली आढळून आली. त्यात पंकज बिस्वास आणि चालक शिवाजी भांबुरे मृतावस्थेत होते तर अबीर बिस्वास वाहनातच गंभीर जखमी अवस्थेत पडलेला होता. त्याला बाहेर काढून विचारणा केली असता अँब्युलन्सला एका वाहनाने जोरदार धडक दिल्याने ती खाली नाल्यात पडल्याचे सांगितले. शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता खेड तालुक्यातील शिवसेना उभाटा पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकांची आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली असल्याची माहिती तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी दिली. सदर बैठकीत शिवसेना जिल्हा प्रमुख अशोकराव खांडेबराड, उपजिल्हा प्रमुख शिवाजी वरपे, तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे, जिल्हा संघटिका विजया शिंदे, विधानसभा निवडणूक समन्वयक अमोल पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सागर मुरे, युवासेना तालुका अधिकारी मृण्मय बाबाजी काळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. ज्याला बोट लागेल तो निवडून येईल
श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला 5वा महिना असून तो भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो। या महिन्यात भक्त उपवास करतात, पूजा अर्चा करतात आणि भगवान शंकराचा आशीर्वाद घेतात। त्यामुळे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे। या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते। भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख पर्वतरांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढलेले आहे। 1984 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली। जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात। येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते। बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वन विभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत। घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात कनिष्ठ विभागातील 11वीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 50% अधिक पूर्ण झाली आहे। ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले त्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन महाविद्यालयात करण्यात आले। ज्या विद्यार्थ्यांचे अजून प्रवेश झाले नाहीत व त्यांनी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाला प्राधान्यक्रम दिलाय त्या सर्वांनी अध्यापनाचे कामकाज सुरू झाले असल्याने वर्गात यावे असे आवाहन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांनी केले आहे। खेड तालुक्यातील खालुम्र येथील श्री जोपादेवी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या 3 रिक्त झालेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत लंकाबाई बबन शिंदे, शामराव सहादू बोत्रे आणि शांताराम तुकाराम पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे। निवड झालेल्या सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला। कडधा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रगती प्रकाश नाईकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे। मावळत्या सरपंच रोहिणी संदीप मिर्जे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रगती नाईकडे बिनविरोध निवड करण्यात आली आहे। दौंडकरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सिंधू अर्जुन दौंडकर तर व्हाईस चेअरमनपदी राष्ट्रपती पुरस्कार विजेते सरपंच वामन लांडे पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे। आळंदीमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक जागेत वाहन उचल कार्यवाही संदर्भात आळंदी दिघी वाहतूक विभाग यांना निवेदन देऊन अन्यायकारक कारवाया बंद करण्याची मागणी केली आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावर चाकणमध्ये श्रीरामनगर समोरील भागात रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांमध्ये वाहने अडकून पडत असल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे फोटो पाठवून कळवलाय। खेड तालुक्यातील शिरोली गावचे सुपुत्र माणिक तुकाराम बेंढाले यांचा खेड तालुका उत्कृष्ट ब्रांच मॅनेजर अवॉर्ड देऊन पीडीसीसी बँकेच्या प्रमुखांकडून सन्मान करण्यात आला। खेड तालुक्यातील मोहितेवाडी शैल पिंपळगाव भागात चोरीच्या घटना वाढल्यात। पथदिवे सुद्धा बंद आहेत। सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेल्या नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी असून स्थानिकांनी येथील बंद पथदिव्यांचे फोटो पुणे लाईव्हकडे पाठवलेत। महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालकपदी हिरामण सातकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या मासिक सभेत सत्कार करण्यात आला। यावेळी संघाचे अध्यक्ष नरेंद्र थिगळे, उपाध्यक्ष दत्तात्रय टेमगिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दौंडकरवाडी तालुका खेड शिवारात बाळूमामांची मेंढर आणि पालखी सोहळा करण्यात आला। पंचक्रोशीतील सर्व भाविक दर्शनासाठी गर्दी करतात। चासकमान धरणातून विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असल्याचं धरण प्रशासनानं रात्री उशिरा कळवलंय। देहूगाव ते येलवाडी देहू फाटा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यावर पाणी साचून मोठे खड्डे पडले असून सातत्याने अपघात होत असल्याचं माजी सरपंच नितीन गाडे आणि स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलाय। आज या ठिकाणी श्री क्षेत्र येलवाडी मुख्य प्रवेशद्वार आणि चाकण तळेगाव राष्ट्रीय महामार्ग आणि श्री क्षेत्र देवगाव या 2.5 किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण पुणे यांच्या माध्यमातून या रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी या ठिकाणी 10-12 दिवसापूर्वी झालेली आहे। तळेगाव चाकण महामार्ग पूर्ती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलं होतं। दक्षिण विभाग
पुणे PWD विभाग त्यांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी केली, पण आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं की हा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. MIDCची वाहतूक या ठिकाणी 90% वाहतूक MIDCची आहे. त्यासाठी या रस्त्याला तुम्ही डांबरीकरण करून चांगले खड्डे डांबराने सिमेंट कॉन्क्रीटने भरून घ्यावेत अशी आम्ही त्यांना विनंती केली होती. आमच्या विनंतीचा मान राखून त्यांनी सांगितलं आम्हाला की हे रस्ते आम्ही चांगलं करतो, पाऊस उघडल्यानंतर डांबरीकरण करून घेतो. पण अक्षरशः या ठिकाणी PWD विभागाने या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे. मातीचा मुरम आणून या ठिकाणी टाकलेला आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावरती खडी कोरडी आणून टाकल्यामुळं 2 ते 3 दिवस झाले या ठिकाणी पाऊस पडतोय. पाऊस पडल्यानंतर खडी आणि मुरम या ठिकाणी निघून वर आलेला आहे. पूर्ण रस्ता पहिला होता तसाच या ठिकाणी झालेला आहे. 10 खड्डे आहेत. गाडी चालवताना या ठिकाणी महिला बघितल्या असतील त्यांचा या ठिकाणी अपघात होत आहे पाण्यामध्ये पडून. त्यामुळं ट्रॅफिक आपोआप वाढत चाललेलं आहे आणि रोजच ट्रॅफिक या ठिकाणी होत आहे. खेड व हवेली या 2 तालुक्यांना जोडणाऱ्या मरकळ तुळापूर या पुलाचं काम झालेलं नाहीये. या भागातील खड्ड्यांमुळे आळंदी मरकळ रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी आहे. सातत्यानं या भागात प्राणघातक अपघात घडत असल्याचं मरकळ तालुका खेड येथील स्थानिक कार्यकर्ते रोहन लोखंडे यांनी याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ पाठवून कळवलाय. हिंदू धर्मातील पवित्र श्रावण मास शुभारंभ निमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे बजरंग दल पुणे ग्रामीणच्या वतीनं महाराष्ट्र गोत्या मुक्त संकल्प महाअभिषेक करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.